नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आलो आहोत लोणी या गावामध्ये. लोणी हे गाव पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये येतं. त्याचबरोबर जारकरवाडी पंचायत समिती गाणामधील हे गाव आहे. या गावामध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणच्या लोकांना विचारणार आहोत. आता जे काही जिल्हा परिषदेसाठी आणि त्याच पद्धतीने पंचायत समितीसाठी अनेक उमेदवार उभे आहेत. सध्या चित्र स्पष्ट झालेलं आहे. उमेदवार फिक्स झालेले आहेत. या उमेदवाराबाबत या लोणी गावच्या लोकांचं काय म्हणणं आहे, लोणी गावचं मतदार हे कुणाला पसंती देतील, या सर्वांची आपण या ठिकाणी आल्यानंतर विचारपूस करणार आहोत. चला तर आपण या ठिकाणी या मतदारांचा कल कोणत्या उमेदवार राहील, पसंती कोणत्या उमेदवार राहील, हे सर्व विचारूया. निवडणुका जवळ आल्या बाबा. गाव कोणतं आहे तुमचं? आमचं गाव हेच आहे. लोणी. हो. आता हे जिल्हा परिषदेला कोण कोण उभं आहे, नाव माहिती आहेत का? हा मग आपलं हे बंटी पाटील आहे, जारून गिरे आहे, तो आमचा किरण वाळुंज आहे, आणि एक कोणती पाहिजे. नाही ठीक आहे, या सगळ्यात ते लढत असेल. मला एक सांगा, याच्यामध्ये काम कामाचा माणूस कोण? आता समजा झालं काम करणार मग बंटी पाटील हे पाहिलं कुठंच. पण आता हे कसं आहे, काहींचं वारं कसं, काहींचं कसं. आपण काम करणार मागे काम करणाऱ्याच्या मागे आता पाटील आहे, वळसे पाटील, त्यांच्या माध्यमातूनच कामं होतात. आणि आता हे काय करतात, दाखवतात बा आम्ही अमकं काम करू तमकं करू, पण यांच्याजवळ काय आहे? जवळ काही असेल तरच ते करू शकतात ना. पंचायत समितीसाठी माहिती कोण कोण उभे? पंचायत समितीला आहे ना, अनिल सेटवाळूंची मुलगी आहे आणि दिलीप सेटवाळूंची मंडळी. तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव हे पण आहे न वाळूनगर पण आहे. हा, 2-3 गावचे आहे. बरं ठीक आहे, चला हे झालं. हां, आता पंचायत समितीला काय परिस्थिती राहील? पंचायत समितीला वेळ देणारा माणूस पाहिजे. अनिल सेट वाळून जाई ना, पूर्ण वेळ त्याचा याच्यातच असतो, माणसाच्या सानिध्यात, कामात, सुखदुःखात. राष्ट्रवादीच्या सीटांना पसंती राहील म्हणतात. हा, इकडं सगळं कामाच्याच माणसाला माणूस पसंती देते. ही इतर कामं, आडल्या नडलेली कामं, गोरगरिबांची कामं, गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणे. अनिल शेट वाळून जाई ना, प्रामुख्याने कोणाच्याही सुखदुःखात सहभागी होणारा माणूस आहे. दादा नमस्कार. गाव कोणतं आहे तुमचं? हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्या जवळ आता. हो, जिल्हा परिषद कोण उभे आहेत माहिती उमेदवार? माहिती आहे ना. काय नाव आहे काय? अरुण गिरे आणि इकडं आमचा वाळूंजे, किरण वाळूंज, किरण वाळूंज. हां. अजून विवेक वळसे पाटील. बंटे पाटील आहेत. हे जिल्हा परिषदेला कोणत्या उमेदवाराला पसंती राहील इथं लोणी गावातल्या लोकांनी? आता आम्ही स्थानिकच उमेदवार धरलो ना. किरण वाळूंज. किरण वाळूंज. का बरं किरण वाळूंजला का पसंती इथे लोकांची? मी विचारलं बऱ्याच लोकांना. चला, काम स्थानिक आहे, काम करतोय. तर बंटे पाटील हे चांगले आहेत म्हणा. होय, काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर. आता हे सगळं झालं, आता पंचायत समितीला पंचायत समितीला आमच्या घरचाच उमेदवार आहे ना. कोण? ठीक आहे, रोहिणताई. रोहिणीताई. हां, बरं, म्हणजे लोणी गावच्या लोकांची पसंती रोहिणीताई आणि किरण वाळूंज आहे का? रोहिणीताई. जिल्हा परिषदचं काटेकी टक्कर आहे, पण पंचायत समिती आमची रोहिणीताई. दादा काय ऐकायचं नाही मग. काय वाटतं? आम्हाला सगळं सांगतो. आम्ही प्रत्येकांचा एक पक्ष धरायचं, त्याच्या मागं पळायचं. कोणता आम्हाला काय जे बोलताच येत नाही. पक्ष नको आम्हाला काय ते सांगायचं. आता कोणता धरायचा पक्ष? आम्हाला जो येईन तो धरतो आम्ही. कोणता धरायचा? जो येईन तो. आता पुढे कोण आहे? कोणता पक्ष आहे पुढे? आता ते नाही नाव सांगता सांगा, आता आम्हाला तरी सांगा. तुम्हाला तरी काय सांगायचं, कंचाय पक्षी आला तरी तेच. आता बघा दादा, तुम्ही बोलताना तर नवीन नवीन पोरं ऐकतात, वयस्कर माणसं जे असतात त्यांच्या अनुभव असतो, त्याच्यामुळं सल्ला म्हणून विचारतो तुम्हाला. लहान बस म्हणून मी सांगितले, जो कंचाय पक्षी आला तरी त्याचाच भाव तो भाजप कसा आहे? चांगला आहे. घड्याळ कसं आहे? घड्याळी चांगले, आणि आता मशाल, मशाले चांगले, सगळे चांगले. धनुष्यबाण सांगतो ना, सगळे चांगले आहेत, पक्ष सगळे चांगले आहेत. मग आता माणूस बघायचा का पक्ष बघायचा? माणूस बघायचा, पक्ष नाही बघायचा आता. नाही बघायचं.
माणूस बघायचा. कंचाई माणूस आला, कंचाई पक्षी आला तरी आम्हाला काम केल्याशिवाय तुकडा भेटत नाही, एवढं नक्की. किरण वाळूंचं काम कसं आहे? मी आज त्याला ओळखीतच नाही. विवेक वळसे पाटलांचं, बंटी पाटलांचं. बंटी पाटील नुसतं बघून ओळखितोय, त्याचं काय काम केलं आणि कसं केलं हे मी ओळखीत नाही अजून. अरुण गिरे अरुण गिरीला त्याच्या बापापासून ओळखितो मी. मग काम कसं आहे? ते नाही सांगता यायचं. आता ह्या 10-15 वर्षात तर आपलं कुठं जाणं येणंच बंद आहे सगळी, तर त्याच्यामुळं काय सांगता यायचं. गावचं उमेदवार रोहिणी वाळून, हां रोहिणी वाळून गावचं उमेदवार, चांगली, काम चांगलं आहे. हां काम चांगलं आहे. अंकिता वाळून, तिला नाही ओळखी शैला भोजने, नाही. ते भोजने वारकरवाडीची आली तिकडे काय तपास आहे आपल्याला, काय कोण काय करते कोण काय करते. रोहिणी वाळूंचा ओळखता यायचा. आणि गावची आहे म्हणली होती का? दादा गाव कोणतं आहे? मैं लोनी, लोणी का? हाँ मैं राजस्थान से हूँ। गाव कोणतं आहे बाबा तुमचं? लोणीचे आहे का? हो, आता हे निवडणुका जवळ आल्या तर अनेक उमेदवार आता रिंगणात आहेत. तुम्हाला माहिती आहे कोण कोण उभे आहे आता पंचायत समितीला? हो कोण हो? आमची रोहिणी रोहिणी वाळून. वाळून, हाँ आणि अजून जिल्हा परिषदेला कोण उभं आहे? अरुण गिरे अरुण गिरे आहे का? तिच्या बाजूनी, तिच्या बाजूने, हा. विरुद्ध बाजूने विरुद्ध बाजूनी अजून 4 आहेत. कोण कोण? बीजेपी तर्फे जारकवाडीची, हा. नंतर हा वळसे पाटलांचं कोणतरी आहे. बरोबर. बरं, नंतर पुन्हा पोंदेवाडीची बाई, हा. काय ते अनिल वाळूंची बायको, मुलगी अनिल वाळूंची. हां मुलगी गाव बायको काहीतरी आहे. आणि अजून गडातर्फे विवेक वळसे पाटील, हा वळसे पाटील, बंटी पाटील म्हणतो. हा अच्छा, हां मग ते अशा पद्धती 6 जण आहेत असं वाटतंय. त्यापेक्षा अपक्ष कुणी असेल तर माहीत नाही. आता हे सगळं झालं पण लोणी गाव कोणता उमेदवाराला पसंती देईन बरं? कोण आहे लोणी गावचं कोण पसंत उमेदवार? लोणी गावचं आमची रोहिणीलाच पसंती करणार आम्ही. हा ना, गावचा उमेदवार. हो, पण चला हे झालं. आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला आता माझी पसंती मी सांगितली, आता बाकीच्या लोकांची नाही, मी आता तुम्ही सांग याची पंचायत समिती पसंत सांगितली पण जिल्हा परिषदेची नाही सांगितली. नाही सांगितलं, नाही सांगितली का बरं? थोडं गुप्त आहे ते. बरं, विवेक वळसे पाटलांचं, बंटी पाटलांचं, वळसे पाटलांचं काम कसं आहे? चांगलं आहे, काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. चांगलं आहे ना. अरुण गिरेंचं काम कसं आहे? ठीक आहे तसं काही. ते आता सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे जास्त काय बोलायची गरज नाही. आता तुम्हाला मी थोडा स्तब्ध राहिलो याचं कारण काय हरकत नाही. तुमच्या गावचं ध्यानात उमेदवार आलं. महत्त्वाचं आहे. हो, ठीक. ताई गाव तुमचं हेच आहे ना? तुम्ही व्यावसायिक येतात ताई इथं, बरोबर? इथं ताई कामं कोणत्या पक्षाने केलेत? लोकांच्या सुखदुःखात येणार आहे. आता हे अनेक उमेदवार आहे, मी तुम्हाला म्हणणार नाही की बाबा कोणत्या उमेदवार माग उभं राहणार, काय करणार, हे काय म्हणणार नाही मी तुम्हाला. पण काय वाटतं तुम्हाला आता हे निवडणूक आहे, निवडणूक पाहिल्यानं आज अनेक लोक तुम्हाला दुकानावर येऊन भेटतात, काय वाटतं? चांगलं वाटते. चांगलं वाटतंय. हा ही जी उमेदवार आता उमेदवार कसा असला पाहिजे? चांगलंच पाहिजे, काम करणारा असं. काम करणार पाहिजे, लोकांच्या सुखदुःखात येणार पाहिजे, हा असं पाहिजे. असं पाहिजे. आता हे भरपूर लोक उभे राहिलेत, हे अनेक लोक आहेत सगळे. आता ही लोकांना नावं आहे माहिती आहेत बऱ्यापैकी, त्यांचा प्रचार चाललाय. पण कामाचं कोण वाटतं याच्यामध्ये? आता त्याच्यात कोण सांगावं? कोण वाटतं भविष्यात जाऊन कामं करेल, इथून मागे कामं केले असं कोण आहे नाही की नावं अशी काय? भले आपलं मतदान कोणला करणार हा नंतरचा भाग आला, पण कामाचा माणूस कोण वाटतो याच्यातला? असं वाटतंय रोहिणी वाळून करीन मग काय लागते. रोहिणी वळसकर वाटतं. हा पंचायत समितीसाठी हम्म. निवडणुका जवळ जातात. आता हे अनेक उमेदवार चित्र स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेला कोण कोण उमेदवार आता रिंगणात आहेत माहिती आहे का? हो माहिती आहे काय नाव आहे त्यांचं? ना. अरुण भाऊ गिरे, बंटीदादा वळसे, किरण बाबाजी वाळूंज, हां. हे 3 उमेदवार आहेत उभे. ठीक आहे. हे 3 उमेदवार आहेत सध्या. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? आता तिघांमध्ये खूप असं चुरशीचं लढत होणार आहे. पण सर्वसामान्यांचं वैयक्तिक माझं मत तर असं आहे, कुठंतरी चेहरा बदली झाला पाहिजे. चेहरा बदली झाला तर विकास होईल.
आणि इथून मागे बरीचशी कामं झाल्यात, काही राहिल्यात. पण कुठंतरी नवीन पिढीचं असं म्हणणे आहे की बदल हा झाला पाहिजे. कारण की बदल जर झाला तरच पुढं काहीतरी विकास होऊ शकतो. कारण की इथून मागं आपण पाहतोय प्रत्येक वेळेस उमेदवार उभे राहतात, पडतात, काही निवडून येतात. पण एकच आता सर्व म्हणजे सर्व तुम्ही आता योग्य बोलताय, बदल झाला पाहिजे. आता हे सगळे बदल होत असताना अरुण गिरे साहेब जे होते यापूर्वी प्रशासनात होते, तेही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. आता जे काय आहेत विवेक वळसे पाटील हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते माझी. आता हे झालं तर नवीन चेहरा जर पाहायला गेलं तर किरण वाळूंज हा एक चेहरा तिथे दिसतोय. आता बदल व्हायला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे ना? नाही कुणीही निवडून आलं तर कामं झाली पाहिजेत. इथून मागे बंटीदादांच्या काळातही कामं झालेली आहेत आणि पुढेही होत राहतील. पण तरुण पिढीला असं सर्वांना वाटतं की बुवा कुठंतरी काहीतरी बदल झाला पाहिजे, संधी प्रत्येकाला भेटली पाहिजे. आता ही जी तरुण पिढी आहे ही जी बदल झाला पाहिजे असं बोलते, हे नक्की पसंती कोणत्या उमेदवाराला देत नाही? अंदाजे मतदान कोणाला करायचं काय नाही, पण पसंतीचा उमेदवार नवीन चेहरा, बदल चेहरा पसंती कसं ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, वैयक्तिक मत आहे. पण आता तिन्ही उमेदवार एका पट्टीचे आहेत, तिघही सारखे आहेत, प्रत्येकाने आपल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं असं फिक्स तर आपण कुणाचं नाव घेऊ शकत नाही. किरण वाळूंसाठी या ठिकाणचं वातावरण कसं राहील? आपल्या परिसरात आता किरण वाळुंजांचा परिसर हाच आहे, त्याच्यामुळे त्यांचं पण वातावरण चांगलं आहे. लोकांच्या मनामध्ये पण ते आहेत, पण लोक बोलून दाखवती नाही आहेत की बाबा समोर येऊन म्हणू शकत नाही डायरेक्ट की मी किरण भाऊचंच काम करणार आहे, असं तसं नाही का. त्याच्यामुळं हां, आणि मतदान म्हणजे कसं ज्याच्या त्याच्या मनाचं ते गुप्त दान करणारं गुप्त मतदान येते. त्याच्यामुळं कुणी काय असं समोर येऊन तर काय कुणी बोलत नाही. जे काय ठरेल ते 5 तारखेला मतदान. हा, ज्या दिवशी निकाल असेल त्या दिवशी आपल्या सर्वांना तिथं बघायला भेटेलच. पण जो तो आपल्या पद्धतीने आता ज्याचं ज्याचं वैयक्तिक मत येते, कुणाला करायचं काय ते करतील, पण बदल हा घडलाच पाहिजे असं माझं तरी मत आहे. बदल झाला पाहिजे. कोणते? खडकवाडी. खडकवाडी. आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये कोण कोण उभे तुम्हाला माहिती आहे का पंचायत समिती? बंटी पाटील, जिल्हा परिषदेला हां, अरुण गिरे आणि किरण वाळुंज. लोणी कुणाची हवं आहे? आम्ही खडकवाडीचं आहे, पण बंटी पाटलाला मतदान चांगलं होईल आमच्या इथून. का बरं? तुमच्या बंटी पाटलाची कामं आहे चांगली. विकास कामात हां, विकास कामं. जनसंपर्क आहे. हो, आल्यावर भेटतात. पंचायत समितीसाठी काय परिस्थिती असते? अनिल वाळुंजांची मुलगी अंकिताताई का बरं? येतात कायमस्वरूपी. अनिल वाळुंजांचं सहकार्य असतं आमच्या गारणा डीपीसाठी, पाण्यासाठी कायम सहकार्य असतं. दादा नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात. पंचायतसाठी कोण कोण उभे माहिती आहे का तुम्हाला? पंचायतसाठी वाळुंज, अनिल वाळुंजाची मुलगी अंकिता वाळुंज, हां, रोहिणी वाळुंज, रोहिणी वाळुंज. ज्या शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. हो. आणि शैला बोलणे म्हणून. काय वाटतं इथं पंचायत समिती लोणी गावात कोणाची हवं आहे? राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीचे. हो. अंकिता वाळुंज. अंकिता वाळुंज यांनी निवडून. का बरं? तिथं वर्चस्व आहे चांगलं, त्यांनी कामं केलेली आणि वाळून कामं केले. हो. जिल्हा परिषदेची काय परिस्थिती असते? जिल्हा परिषद त्यांची सगळ्यांची कामं आहेत ना इकडे. कोणाची? वळसे पाटील आहे, बंटी पाटील आहे, यांची कामं आहेत ना. विवेक वळसे पाटील निवडून येईल. येईल. हो. हां, लोणी गाव उभं राहील का? हो, राहील ना, का नाही राहायचं. कामं तेवढे केलेले आहेत ना त्यांनी, त्यामुळे होईल. नाव तुमचं नाव सांगा. फकीरा वाळून, वडगोबी. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव काय? बाळासाहेब सुक्रे. दुसरे आता एक 6 दिवसावरती मतदान प्रक्रिया आली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाची. ह्या भागामधून कोण कोण उमेदवार जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत माहिती आहेत का? हो, माहिती आहे काय काय नाव आहेत? ना. राष्ट्रवादीकडून विवेकदादा वळसे, शिवसेनेकडून अरुणराव गिरे आणि भाजपकडून किरण भाऊ वाळुंज. हे आता 3 नावं घेतली तुम्ही, यापैकी कोणत्या उमेदवार सध्या इथं या लोणी गावामध्ये त्याची चर्चा आहे जरा हवं वाटते असं? नाही, चर्चेचा विषय काय नाही, पण आपल्या तालुक्यामध्ये वळसे पाटलाला मानणारा लोकांचा वर्ग मोठा आहे. वळसे पाटील साहेबांची जी कामं आहे, उमेदवार कोणी कोण बघत नाही. साहेबांवर प्रेम करणारी लोक आहे, साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं आहेत
त्याच्यामुळे लोक उमेदवार कोणी असलं तरी साहेबांच्या विचाराचा जो उमेदवार असेल त्याला निवडून देणार. साहेबांच्या विचार हो, साहेबांचा विचार. पंचायत समितीला काही उमेदवारांची नाव माहिती आहेत का आता उभे असलेल्या? हो, आहे ना. काय नाव आहेत? या शिवसेनेकडून रोहिणीताई वाळुंज आहेत आणि राष्ट्रवादीकडून अंकिताताई वाळुंज आणि भाजपच्या भोजनेताई आहेत. शैला भोजने नाव आहे. हो, भोजनेताई. काय वाटतं यापैकी उमेदवार योग्य कोणता वाटतो का तेच परत? नाही, उमेदवाराचा काय विषय नाही. उमेदवारावर जास्त लोकांचं हे नाही. उमेदवार कोणी असला तरी काही फरक पडत नाही. साहेबांनी दगड दिला तरी तो निवडून आणायची जबाबदारी लोक घेणार आहे. उमेदवारावर काही विशेष महत्त्व नाही आहे लोकांना. वळसे पाटला मानणार वर्ग आहे. वळसे पाटलांना मानणारा वर्ग आपल्या या परिसरात चांगला आहे. त्याच्यामुळे वळसे पाटील आता पहा, अरुण भाऊगिरे सुद्धा त्यावेळेला होते. वळसे पाटलांच्याच याच्यामुळे ते सुद्धा निवडून आले. त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी पण या परिसरात कामं केली. पण शेवटी वरद हस्त वळसे पाटलांचा होता, त्याच्यामुळे त्यांना काही पण जिल्हा परिषदमध्ये कामं करता आली. बंटी पाटलांनी सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून भरपूर या ठिकाणी विकास केला आहे. पण साहेबांचा वरद हस्त म्हणूनच होतंय ना. तुम्ही साहेबांना सोडून हो. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं आहे? लोणी. दोन्ही. आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात. पंचायत समितीसाठी कोण उमेदवार उभे आहेत काय सांगता येतील का? पंचायत समितीसाठी धनुष्यबाणाकडून रोहिणीताई वाळुंज म्हणून आहेत आमच्या गावच्या. त्याचप्रमाणे पोंदवडे गावच्या अनिल शेट वाळुंज यांची कन्या अंकिता वाळुंज आणि शैला भोजने भाजपची, असे हे 3 उमेदवार आहेत. काय पसंती कोणाला आहे लोणीमध्ये? लोणीमध्ये पसंती सांगायचं ठरलं तर नामदार साहेबांच्या माध्यमातून लोणीमध्ये भरपूर अशी विकास कामं झालेली आहेत आणि त्या विकास कामांच्या जोरावर या ठिकाणी अंकिता वाळुंज यांना जास्तीत जास्त मतं मिळतील असं माझा विश्वास आहे. वळसे पाटलांना मानणारा वर्ग आहेत. वळसे पाटलांना मानणारा वर्ग अधिक गेले 40 वर्ष आम्ही शिवसेनेचं काम करत होतो, परंतु सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही ठरवलं साहेबांच्या विचारात राहून त्यांना बळ देण्याची ताकद या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे माजी पदाधिकारी सर्व काम करणार आहोत. त्या पद्धतीने येणार. काय सांगा ना, आता पंचायत समिती निवडणूक आल्यात, हे सगळे उमेदवार उभे आहेत. उमेदवाराची नाव माहिती आहेत? माहिती आहेत ना. राष्ट्रवादीच्या अंकिताताई वाळुंज, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रोहिणीताई वाळुंज आणि भाजपच्या शैलजाताई भोजने. पंचायत समितीला हो, पंचायत काय समिती. परिस्थिती असेल? परिस्थिती आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वळसे साहेबांच्या माध्यमातून आमच्या लोणी गावात फार मोठा विकास झाला आहे. मीच महिला लोकनियुक्त सरपंच उर्मिलाताई धुमाळ. माझ्या काळात 18 लोकनियुक्त सरपंच. तर माझ्या काळात 18-19 कोटीची कामं झाल्यात. एक सर्वसाधारण महिला 15-20 वर्ष विविधकारी सोसायटी व संचालिका म्हणून काम पाहिलं. त्यात मी 2 वेळा व्हाईस चेअरमन झाले, एकदा चेअरमन झाले आणि आत्ता लोणीगावची माझी लोकनियुक्त सरपंच झाले. तर साहेबांची दूरदृष्टी सर्वसाधारणांना सुद्धा साहेबांनी खूप न्याय दिलेला आहे. आमच्या गावातली कामच माझ्या काळात एवढी झालेली आहेत. शिवाय माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मला कधीच कागद घेऊन त्यांच्याकडे काम मागायला जावं लागलं नाही. विवेकदादांचं एवढं लक्ष होतं आमच्या भागात, तर आम्ही न मागता अपेक्षापेक्षा जास्त कामं आमच्या भागात विवेकदादांनी स्वतः लक्ष घालून केलेली आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी आमच्याकडं प्रथम ह्याच्यात असणारे. साहेबांचं जे काम आहे त्याच्यावर लोक खुश आहे. आमची 2 सीटं प्रचंड बहुमताने निवडून येणार. आता काय सांगा, आत्ता येऊ घातलेल्या आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये शिवसेनेचे अरुण भाऊगिरे, राष्ट्रवादीचे विवेकदादा वळसे पाटील हे उभे आहेत आणि पंचायत समितीमध्ये आमच्या गावामध्ये अंकिताताई वाळुंज पाटील आणि रोहिणीताई वाळुंज पाटील. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोणीचा अध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेवढी कामं केलेली आहेत तेवढी आज तागायत कोणी करू शकलेलं नाही, करू शकणार आहे कोणी. त्याच्यामुळे आमच्या पंचायत समिती गणाचा किंवा ZP मध्ये बंटीदादा तर आमचे निवडून येतील 100%, प्लस अंकिताताई पण चांगल्या मतांनी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात. लोणी गावात तुमचं दुकान आहे,
काय वाटतं इथं कोणत्या जिल्हा परिषदेसाठी कोणत्या उमेदवाराची हवा आहे, पंचायत समितीसाठी कोणत्या उमेदवाराची हवा आहे, इथं चर्चा कोणाची सर? दोन्ही घड्याळच. घड्याळ. हो. घड्याळ का बरं? काहीतरी कारण असेल ना, का फक्त कार्यकर्ते आहेत तुम्ही घड्याळाचे? आम्ही कार्यकर्ते तर आहेच आहे, हां, पण घड्याळच. घड्याळ. हो दोन्ही उमेदवार निवडून येतील का घड्याळात? हो येतील ना. येतील. हो तसं पाहायला गेलं तर गावचा उमेदवार एक रोहिणी वाळुंज म्हणून, गावचा उमेदवार म्हणून त्या लोक पसंती नाही देणार का? देतील आता, शेवटी ज्याची त्याची इच्छा. आम्ही एकनिष्ठच आहे. राष्ट्रवादी. हो.